मयंकने त्याचा रुमाल काढला. त्यात त्याची गन पकडून ती त्या माणसाच्या हातात धरली आणि बरोबर अंजू उभी होती त्या दिशेला गोळी चालवली. ही दुसरी वेळ होती त्याची असं करण्याची. पहिल्या वेळेस पांडेंची गन पळवली होती आणि मागच्या वेळेस त्याची गन पळवली होती गुंडाने. अगदी आज सारखंच. त्यांनी परत कपाळावरचा घाम पुसला. एक दीर्घ श्वास घेऊन सोडत त्यांनी मोबाईल काढला आणि कॉल करून ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली. पुढे अंजू आता त्या माणसाचा मोबाईल चेक करत होती. मोजकेच नंबर होते त्यामध्ये. तिने सगळे तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतले. नंतर डायरीमध्ये ही नोट करून घेतले तिने. आता ती त्यातले मेसेजेस वाचत होती. जे मेसेजेस संशयास्पद होते ते सगळे नोट करून घेतले. मयंकने स्टेशनसमोर गाडी पार्क केली. अंजू उतरून आत निघाली. तिथे तिथले हवालदार व इतर कर्मचारी तिला सॅल्यूट ठोकू लागले. तीही मान लावून सगळ्यांना प्रतिसाद देत एका केबिनमध्ये घुसली. जय हिंद सर, अंजू सॅल्यूट ठोकत म्हणाली. समोर तिचा सिनियर मुकेश उभा होता. जय हिंद, तुमचीच वाट पाहत होतो मी. उशीर लावला यायला. मुकेशने थोडंसं जरबयुक्त आवाजात विचारलं. ती हात मागे बांधून नम्रपणे म्हणाली, हो सर. तो माणूस संकल्प नाव होतं त्याचं. मुकेश मध्येच थोडंसं उंच आवाजात म्हणाला. आवाजावरून त्या माणसाला तिने मारलं हे त्याच्यापर्यंत पोहोचलेलं दिसत होतं, कारण नजरेला तीही हलकीशी दार दिसत होती. अंजू थोडंसं लांबून पुढे म्हणाली, हो सर, संकल्प. तो तोंड उचकत नव्हता आणि त्याने हमला करण्याचा प्रयत्न केला. हे तर तू बोलूच नकोस. तुला तुझी पोस्ट नक्की टिकवायची आहे ना? मुकेशने टेबलवर हात आपटून मोठ्याने विचारलं. अंजू थोडंसं चमकून म्हणाली, मी समजले नाही सर. ओ कमॉन, माझ्यासमोर तरी न समजल्याचा आव आणू नकोस तू अंजू. मुकेश हात वर करून ओरडला आणि पुढे म्हणाला, काय चाललं काय आहे तुझं? पहिल्याच केसमध्ये एन्काउंटर केलास. ठीक आहे, चूक म्हणून समजून घेतलं, पण दुसऱ्याही केसमध्ये तेच केलंस तू. आणि आज तुला माहीत होतं ना तो माणूस किती महत्त्वाचा होता ते. त्याच्या मदतीने त्यांची पूर्ण टोळी पकडली गेली असती. आय ट्रस्टेड यू, बट यू. त्याने कंट्रोल करण्यासाठी तोंडावरून हात फिरवला. भयंकर संतापला होता तो. अंजू स्वतःला शांत ठेवत म्हणाली, आय एम सॉरी सर, बट सॉरी फॉर व्हॉट? व्हॉट डोंट यू ॲक्सेप्ट दॅट ही इज नॉट गोइंग टू कम बॅक? तू तुझं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मिक्स करत आहेस अंजू, आणि त्याचा परिणाम एकच होईल जे तुला चांगलंच माहीत आहे. मुकेश तिला बोट दाखवत ठणकावून म्हणाला. अंजूचाही संताप वाढत चालला होता, पण तरीही कशीबशी कंट्रोल करून शांत उभी होती ती. मुकेशने दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत केलं. मुकेश चेअरवर बसून पूर्ववत होत म्हणाला, हे बघ अंजू, मला जर समजले की तो माणूस एन्काउंटरमध्ये गेला नाही तर यावेळेस ती तुझी बाजू मांडणार नाही DGP सरांसमोर. एकतर उरलेल्या दोघांना काही माहीत नाही. संकल्पच लीड करत होता हे मशीन. तो हाती लागला असता तर ही केस अर्धी सुटली असती. काय उत्तर देऊ मी सरांना? त्यामुळे आता पुढे जे काही होईल त्याला सर्वस्वी तू जबाबदार असशील. आज जे काही झालं त्याचा रिपोर्ट आणि पुरावे घेऊन त्या दोघांना पाठव माझ्याकडे. यू मे लिव्ह नाऊ. तो जरी शांतपणे बोलला तरीही आवाजात जरब होती. अंजू कितीही बोलली तरी त्याने ऐकलं नसतं. ओके सर, जय हिंद, अंजू सॅल्यूट करत म्हणाली. ती मग बाहेर निघून गेली. तिने रिपोर्ट तयार करून मयंक व पांडेंना मुकेशकडे पाठवलं. जय हिंद सर, ते दोघेही त्याला सॅल्यूट करत म्हणाले. मुकेशने रिपोर्ट व पुरावे चेक केले. रिपोर्टनुसार अंजू संकल्पला लीडरचं नाव विचारत असतानाच त्याने मयंकची गन घेतली आणि अंजूवर चालवण्याचा प्रयत्न केला. तिने तो चुकून स्वरक्षणाखातर त्याला शूट केलं. फोटोमध्ये कपाळावरचा लाल काळ निशाण बघून मुकेश स्वतःशीच तिरकस हसला. त्याने मयंककडे एक तीक्ष्ण नजर टाकली. मयंक आतून चरकला, पण चेहऱ्यावर मात्र तसं काही दिसून दिलं नाही त्याने. खरंच त्याने तुझी गन चोरली होती? मुकेशने नजर रोखून विचारलं. मयंक स्थिर राहत म्हणाला, येस सर. मोहिते मॅडम चौकशी करत असताना मी तिथेच उभा होतो. त्याने माझं लक्ष नसतानाही माझी गन हिसकावून. बास, पुढे बोलण्याची गरज नाही. नंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण जोडून टाका लवकर फाईलमध्ये. जाऊ शकता तुम्ही, मुकेश त्याला मध्येच थांबवून सूचना देत म्हणाला. ते दोघेही मान हलवून गेले. मुकेशने खिन्नपणे एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. तो आता मोबाईल व बाकीचे पुरावे चेक करू लागला. त्याने मोबाईलमधले मेसेजेस चेक करून काही कॉन्टॅक्टचे सगळे डिटेल्स एका हवालदाराला काढायला लावले. नंतर बराच वेळ विचार करून मग तो त्याचं बाकीचं काम करत बसला. मला तर वाटतं ना की यांना रुद्रा सर पुन्हा यावेत असं वाटतच नसेल, मयंक अंजूच्या केबिनच्या बाहेर येत म्हणाला. त्यावर पांडेही त्याच्या बोलण्यात होकार मिळवत म्हणाले, अगदी बरोबर. त्यांच्या जागेवर प्रमोशन मिळाले ना. रुद्रांश आले तर त्यांची पोस्ट पुन्हा त्यांना मिळेल. मग यांचं काय? कसे ओरडत होते अंजू मॅडमवर. कोण म्हणेल की हे त्यांच्याच घरातले आहेत. हो ना. मी तर ऐकलं की मुकेश सर रुद्रांश सरांसोबत त्यांचा उजवा हात बनून काम करत होते. पण मग रुद्रांश सरांबद्दल चौकशी का करत नसतील ते? मयंक फाईल टेबलवर ठेवत संशयाने म्हणाला. स्वतःचा स्वार्थ अजून काय. माणूस मोठा व्हायला लागला की स्वार्थीपणा व हाव आलीच. हाव खूप वाईट चीज. ती भल्या भल्यांना एकमेकांपासून दूर करते. पांडे मागे वळत म्हणाले नाही तेच ते ताट झाले. तोंडात चपराक बसावी तसे बघत होते ते समोर. त्यांना बघून मयंक वळला आणि तोही ताट झाला. समोर अंजू हाताची घडी घालून
कपाळावर आठी पाडून उभी होती. तिच्याच मागे शिंदेही उभे होते. यांच्याकडे सुधारणार नाही तुम्ही, या आविर्भावात बघत होते. कम टू माय केबिन, अंजू आत जात म्हणाली. तिची धार आलेली नजर बघून या दोघांनी एकमेकांकडे केविलवाना चेहरा करत बघितलं. जावा, घ्या डोकं फोडून, शिंदे मान हलवत म्हणाले. दोघेही एकमेकांना इशारा करत आत गेले. चेअरवर बसलेली अंजू त्यांच्यावर नजर रोखत म्हणाली, बोला, काय बोलत होतात? ते काहीच बोलले नाही. त्या दोघांची मान खाली होती. ती एक उसासा सोडत म्हणाली, तुम्हाला माहीत तरी आहे का तुम्ही कुणाबद्दल बोलत आहात? या डिपार्टमेंटमध्ये आधीपासून काम करणाऱ्या सर्वांनाच विचारून बघा तुम्ही. मुकेश सर स्वतःच्या आधी रुद्रांश सरांचाच जास्त विचार करतात. कितीतरी वेळ त्यांनी रुद्रांश सरांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. उगीचच नाही त्यांना रुद्रांश सरांचा उजवा हात म्हटलं जात. आणि प्रमोशनचं म्हणाल तर ती पोस्ट आणि पोझिशन त्यांनी कमावलेली आहे त्यांच्या मेहनतीने. रुद्रांश सर असते तर त्यांचं प्रमोशन झालंच असतं. आणि ते जरी माझ्या घरातले असले तरी इथे ते माझे सिनियर आहेत. जर माझ्याकडून काही चुकीचं घडत असेल तर त्यावर ओरडण्याचा आणि सुधारण्यास भाग पाडण्याचा त्यांचा पूर्ण अधिकार आहे त्यांना. ते ओरडतात कारण ते त्यांच्या वर्दीने त्यांच्या कामाप्रती प्रामाणिक आहेत. तिच्या बोलण्यातून मुकेशबद्दल आदर साफ झळकत होता. सॉरी मॅम, मयंक मान खाली घालत म्हणाला. पांडेंनीही माफी मागितली. मी तुमची माझ्याप्रती कळकळ समजू शकते. मी खरंच भाग्यवान समजते स्वतःला. तुमच्यासारखे सहकारी सगळ्यांनाच नाही भेटत. पण आपण कुणाबद्दल बोलत आहोत याचं भान नक्कीच राहायला हवं ना आपल्याला. अंजूनी आता एकदम शांतपणे समजावत विचारलं. दोघेही सोबतच यस मॅडम म्हणाले. बरं, आता आपल्या कामाचं बोला. सरांना डाऊट नाही आला ना? अंजूने दबक्या आवाजात विचारलं. दोघांनी स्मित करत नकारार्थी मान हलवली. गुड, शिंदे, तिने आवाज दिला. शिंदेने लगेच आत येऊन सॅल्यूट ठोकला. आता मी जी कामे सांगेन ती घरी गेल्यानंतर करायचे, कारण मला रिस्क नको आहे. तुमच्या मदतीशिवाय मी हे करूही शकत नाही. तुम्ही मला तुमचा एक्स्ट्रा टाईम द्यायला तयार असाल तर बोला, नाहीतर मी बघते काहीतरी. अंजू पुन्हा हळू आवाजात म्हणाली. मॅडम तुम्ही बोला. आमचा सगळा वेळ तुमचाच आहे असं समजा. जेवढ्या लवकर केस सॉल्व्ह होईल आपल्या लोकांवरचं संकट तेवढ्याच लवकर टळेल. त्यामुळे तुम्ही निसंकोचपणे बोला, शिंदे थोडंसं ठामपणे म्हणाले. तिने हसून त्यांना त्यांची कामे समजावली. ते तिघेही मग बाहेर गेले. अंजू घरी कॉल लावून थोड्या वेळ बोलत बसली आणि मग संकल्पाच्या मोबाईलमध्ये मेसेजेस चेक करत बसली. हे काय असेल बर? ती एक मेसेज वाचताना स्वतःशीच बडबडली. कोड लँग्वेज असल्याने तिच्या लवकर लक्षात येईना. थोडा वेळ गेला तशी ती खुश झाली. काम फत्ते झाल्यानंतर भेटण्यासाठीची जागा दिली होती त्यात. अंजू लगेच तिची कॅप घालून बाहेर पडली. अंजू त्या जागेवर जाऊन बराच वेळ येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना बघत होती, पण संशयास्पद असं कोणीच दिसत नव्हतं तिथे. तिने शेवटी तिच्या एका खबरेलाच तिथे रात्रभर थांबायला सांगितलं आणि ती स्टेशनकडे गेली. 6 वाजत आले तरी अंजू आली नाही अजून. अहिल्याबाई घड्याळाकडे लक्ष देत बोलल्या. येईल होती. तुम्ही खूपच काळजी करता. ती काय लहान आहे का? दिनेशराव पेपर बाजूला ठेवत म्हणाले. अहो लहान नाही, पण आजकाल बघताना कशी निष्काळजीपणे वागत आहे. भीती वाटते मला. अहिल्याबाई समोरचं तांदळाचं ताट खाली ठेवत म्हणाल्या. जेव्हापासून अंजूने 2 एन्काउंटर केले तेव्हापासून त्याचा जीव तिच्यासाठी घाबरा होत होता. दिनेशराव हसत म्हणाले. IPS ऑफिसर आहे ती, त्यामुळे घाबरणं सोडा. आणि चहा टाकता का? पुन्हा? बिलकुल नाही. रमाकांत भाऊजींनी दिवसाला 2च कप ठरवून दिले, त्यामुळे चहा नाही नि काहीच नाही. हवं तर काढा देते. देऊ? अहिल्याबाई चष्मा काढून तो पदरानेच पुसत म्हणाल्या. त्यांनी तसंच पदराने डोळ्यात आलेलं हलकंसं पाणी टिपलं. राहू द्यात तुमचा काढा. माझी लेक आली की देईल मला चहा. तुम्ही डोळ्यांची काळजी घ्या. दिनेशराव थोडंसं ठसक्यात म्हणाले. सूर चांगलाच नाराजीचा लावला होता. का? आज आईने चहा दिला नाही का? दरवाजातून आत आलेल्या अंजूने विचारलं. ती तिथे टेबलवर बसून शूज काढू लागली. अगं बाई दिला, मगाशीच झाला. पण जेव्हापासून शुगर झाली आहे तुझे बाबा अजूनच हावरे बनत चालले चहासाठी. थोडीसुद्धा तब्येतीची काळजी नाही. अहिल्याबाई थोडंसं चिडचिड करत ओरडल्या. वा, शुगरच्या नावाखाली पानसट चहा पाजतेस मला. मग कसं मन भरेल माझं? दिनेशरावही थोडंसं नाक मुरडत म्हणाले. अंजू गालामध्ये हसली. वा, काय तर म्हणे पानसट. मी पण तोच चहा पिले ना, मला नाही लागला पानसट. अहिल्याबाई परत डोळ्याला पदर लावत म्हणाल्या. चोरून कपामध्ये चमच्याभर साखर टाकली असणार, मग कसा लागेल पानसट? दिनेशराव भुवया जुळवून टोमणा हाणत म्हणाले. झालं? अहिल्याबाईंची बोलती बंद. त्यांनी अंजूकडे पाहिलं. ती हलकंसं स्मित करत आत आली आणि त्यांच्याजवळ बसत म्हणाली. त्यांची एवढी काळजी घेता मग स्वतःला कशाला त्रास देता? मी? त्यांनी न समजून विचारलं. अंजू त्यांचा चष्मा परत डोळ्यांवर चढवत म्हणाली. हो तुम्हीच. स्वयंपाक मी करते बोलले ना आल्यावर. कशाला तांदूळ वगैरे निवडत बसता? तू आधीच थकून येतेस. कामवाली लावू तर तूच नको बोलतेस. तुला एकटीला बरं करून देईन मी. बरं जा लवकर फ्रेश हो, मी चहा टाकते. अहिल्याबाई तिच्या गालावर प्रेमाने थोपटत म्हणाल्या. मी बनवते. तुम्ही हवं तर भाजी निवडा. चालेल? अंजूने हसून विचारलं. त्या मान हलवूनच हो म्हणाल्या.
ती उठून वर गेली. अहिल्याबाईंनी एक उसासा सोडला. कधी निर्मळ हसेन हो ही. हसली तरी डोळ्यात चमक नसते. खंडेराया थांबव रे माझ्या लेकीची परीक्षा. अहिल्याबाई देवाऱ्याकडे बघून भावूक होत म्हणाल्या, अहो जरा हळू, आत्ताच वर गेली ना. बरं मी काही मदत करू का? परत आपला बछड्या आला की काम करून द्यायचा नाही. दिनेशराव थोडंसं टेन्शनमध्ये आल्यासारखं करून हसत म्हणाले, हो ना बाई, मला भाजीला तेवढी मदत करा. थांबा आलेच. अहिल्याबाई लगबगीने उठत म्हणाल्याने किचनमध्ये गेला. अंजूने फ्रेश होऊन सलवार कुर्ता घातला. तिने पटपट किचनमध्ये येऊन चहा टाकला. तिघांसाठी कप घेऊन ती बाहेर आली. अगं यांचा चहा झाला होता, कशाला केलास? अहिल्याबाई परत तंतणत म्हणाल्या. राहू द्या आई, साखर कमीच टाकली आहे आणि अर्धाच कप आहे. अंजू तिचा कप घेत म्हणाली. पण तुझ्या अर्ध्या कपातच कमालीचं समाधान मिळतं बघ. दिनेशराव थोडंसं हलक्या आवाजात म्हणाले. ऐकलं हा मी, उद्यापासून मी काही चहा बनवणार नाही. बघून घ्या तुम्ही दोघंजण जे काही असेल ते. अहिल्याबाई मानेला झटका देऊन नाराजीत म्हणाल्या. अंजूने व दिनेशरावांनी त्यावर हसून दिलं. रोजचंच ठरलेलं होतं हे. आजकाल दिनेशराव अहिल्याबाईंना उगीच छेडायचे. मनाने एकदम समजूतदार असलेल्या त्याही लागलीच चिडून द्यायच्या. त्यांचे ते रुसवे फुगवे फक्त बेडरूमच्या बाहेरच असायचे. अंजूला हसवण्यासाठी तिला ते कळत नव्हतं असं नाही. त्यांची तिच्यासाठी चाललेली धडपड बघून मन भरून यायचं तिचं. आणि तिला हसलेलं बघून त्या दोघांच्याही जीवाला आराम भेटायचा. अहिल्याबाई व दिनेशराव भाजी निवडत बसले. तोपर्यंत अंजूने डाळ भाताचा कुकर लावून चपातीचं पीठ मळायला घेतलं. आई, पूर्वी ताई येणार आहेत का विचारा ना. आले तर जेवण तरी करून जातील. अंजूने किचनमधूनच आवाज टाकला. अगं झालं माझं बोलणं, नाही जेवणार ते. आली की लगेच जाईल बोलली. अहिल्याबाई म्हणाल्या. ती ओके बोलून तिचं काम करू लागली. अहिल्याबाईंनी आग्रह करूनही अंजूने त्यांना हॉलमध्ये पाठवलं. तिने भाजी टाकून चपात्या करायला घेतल्या. भरभर सगळं आवरून ती बाहेर येऊन बसली. 8 वाजले. कधी येणार हे लोक? अंजूने दरवाजाकडे नजर टाकत विचारलं. मन सैरभैर झालं होतं खूप. आज तिच्या काळजाच्या तुकड्याला दिवसभर पाहिलं नव्हतं तिने. तितक्यात दरवाजातून जवळपास 2.5 वर्षाचा लहान मुलगा पळत आत आला. आई, त्याने पळता पळता आवाज दिला. मध्येच पाय अडखळून तो खाली पडला. अरे हळू ना बाबू. मागून 8 वर्षाची तानी पूर्वीची मुलगीही पळत येत म्हणाली. त्यांच्या मागून पूर्वीही आली. अंजू घाबरून वंशला घ्यायला उठली तर तानीने त्याला उचललं होतं. त्याला नीट बघून तिच्या जीवात जीव आला. छातीतली धडधड कमी करत ती लगेच पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेली. अले आला माझा बाबू. दिवसभर गायब होता. आजीची आठवण नाही आली ना? अहिल्याबाईंनी वंशाचा हात पकडून त्याला जवळ घेत विचारलं. आली ना, तो हातातल्या भोवऱ्यासोबत खेळत म्हणाला. अगं बाई आली, त्यांनी हसून बोलत त्याच्या गालावर ओठ टेकवले. अंजूने पूर्वीला पाणी दिली आणि ती सोफ्यावर बसली. तानी लगेच तिच्या मांडीवर जाऊन बसली. आजी, मना तोंड धू दे ना. वंश भोवया जुळावून तोंड बाजूला करत म्हणाला. का रे बाबा? त्यांनी नवल्याने विचारलं. मी बाहेरून आलो ना. आई मालते मग. तो हळूच त्याचे ओठ बाहेर काढून शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाला. अशी कशी मालेल माझ्या बाबूला? मी आहे ना, मी बघते तिला. अहिल्याबाई मुद्दाम होऊन अंजूकडे थोडंसं रागाने बघत म्हणाल्या. मी नाही मारणार. मी कोण ना मारणारी? मी तर फक्त तानीचीच आहे, हो ना पिल्लू? अंजूने मांडीवर बसलेल्या तानीला विचारलं. हो, तू फक्त माझीच आहेस मामी. आय लव्ह यू. तानी तिच्या गळ्यात पडत म्हणाली. तिने अंजूच्या गालावर किस्से दिले. तिने मग हसून छोट्या वंशकडे पाहिलं आणि त्याला जीभ दाखवली. नाही. वंश हातातला भोवराखाली आपटत ओरडला आणि लगेच अहिल्याबाईंच्या मांडीवरून उतरला. तू उतल, माझी आहे ती. वंश ओठ काढून पाय आपटत चिडून म्हणाला आणि तानीची फ्रॉक ओढू लागला. नाही, अंजू मामी फक्त माझी आहे. तानी अजून बिलगत म्हणाली अंजूला. नाही आई, तू माझी ना. वंश अंजूचा हात पकडून ओढत लाडाने म्हणाला. अंजू हले ना. तो मग तिचा हात पकडूनच वर चढला आणि तिच्या गळ्याभोवती मिठी टाकत तिला बिलगून म्हणाला. माझी आई. आईला बोलायचं नाही आता. दिवसभर आईची आठवण पण नाही आली. एकट्या एकट्यानेच मज्जा केली ना. अंजू गंभीर चेहरा करत म्हणाली. तिचा चेहरा पण दुसरीकडे होता. आई मला आली ना. वंश तिचा चेहरा त्याच्या छोट्या हातांनी स्वतःकडे वळवत म्हणाला. त्या मायलेकांचं प्रेम बघून पूर्वी दिनेशराव व अहिल्याबाई भरल्या मनाने बघत होते. वंशला बघून तोंड दाबून हसत होते ते. मग भेटायला का नाही आलास? आईने किती मिस केलं तुला. आता मला नाही बोलायचं. अंजू तोंड फुगवत म्हणाली. मनात हसत होती. आई बोल ना. वंश तिचा चेहरा परत वळवत लाडाने म्हणाला. त्याने तिच्या गालावर इवलेसे ओलसर ओठ टेकवले. ती तरीही नाही बोलली. मी अजून देऊ? तो तिच्या तोंडासमोर वाकत लाडाने म्हणाला. अंजूला एकदम रुद्रांची आठवण झाली. तोही असाच बोलायचा. वंशने तानीला सारलं. तानी उतरे ना तर तो ओठ दाबून थोडंसं चिडत ओरडला. दिदी उतल ना. पूर्वीने इशारा केला. तानी हसतच खाली उतरून दिनेशरावांच्या कुशीत शिरली.
वंशने अंजूच्या मांडीवर चढून तिच्या दुसऱ्या गालावर ओठ टेकवले आणि तिच्या गळत पडत म्हणाला, मी लवच भेटेल पक्का? अंजूने बारीक तोंड करत विचारलं. हं, तू नालाज नको ना होऊ, वंश तिच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाला. तो तिच्या मंगळसूत्रासोबत खेळत होता आता. बघ बर, प्रॉमिस? अंजूने ओठातलं हसू दाबत विचारलं. प्रॉमिस, वंश मागे होत म्हणाला आणि दोन्ही हातात तिचा चेहरा पकडून तिच्या तोंडावर तोंड टेकवलं. अंजूने हसून त्याच्या दोन्ही गालांवर ओठ टेकवले. आता तिच्या डोळ्यात थोडीफार चमक होती, जी पाहून हे तिघेही समाधानाने हसले. पिल्ल्या, तू आलास, पण तुझ्या बाबांना कुठे सोडलंस तू? दिनेशरावांनी त्याला विचारलं. अहो, कॉलवर आहे बाहेर. आज एवढा धुडगूस घातला ना या पिल्ल्याने. दमले मी आणि सौरभ मागे पळून पळून. पूर्वी वंशाकडे बघत म्हणाली, बाबू, आज तू खरं बोलते का? तू त्रास दिलास? अंजूने वंशला विचारलं. नाही, मी खेळत होतो, तो हलक्या भुवया उडवून तोंडाचा चंबू करत म्हणाला. नाही ग, त्रास नाही दिला. किती दिवसांनी दोघांना एकत्र खेळायला भेटलं. पण आपल्या रुद्रसारखा भलताच हुशार आहे आई. अगं, तिथला एक माणूस त्याच्या बायकोची पर्स ओढायला लागला, ती देत नव्हती तर त्याने तिला मारलं. हे दोघेजण तिथेच खेळत होते. आपल्या बछड्याने हातातला भोवराच त्याच्यावर फेकला. सरळ डोक्यात बसला त्या माणसाच्या. पूर्वी भारावल्यासारखी बोलत होती आणि ते आठवून हसली. अगं बाई, हो? अहिल्याबाईंनी कौतुकाने विचारलं. पण परत त्यांनी घाबरून विचारलं, त्याने चिडून काही केलं नाही ना? नाही ग आई, सौरभ होता ना, त्यांनीही चांगल्या 4-5 लावल्या त्याला. भर दिवसा लोकांसमोर बायकोवर हात उगारतो म्हणजे काय? पूर्वी थोडंसं चिडून म्हणाली. अशांना ठोकूनच काढलं पाहिजे. मी तर म्हणतो तू उद्याच त्या बाईच्या घरी जा अंजू. चांगला दम दे त्याला. परत हिंमतच नाही झाली पाहिजे असं करण्याची. दिनेशराव कपाळावर आठी पाडत म्हणाले. हो बाबा, आणि राजा, असे नाही करायचं हा पलत. त्याला भाऊ झाला असता ना मग? अंजूने वंशला त्याच्यासारखं गोड करत विचारलं. आई, तो मला मारत होता. वेली बॅल. वंश आता चिडूनच म्हणाला. अंजूने क्षणभर बघतच राहिली त्याला. बाकीचेही कौतुकाने थक्क होऊन बघत होते. एवढ्या लहान वयात खरंच खूप समजत होतं त्याला, आणि त्याची प्रचिती रोज रोज येत होती त्यांना. रुद्रांसारखीच तरबेज बुद्धी होती. अंजू त्याचा चेहरा निरखत होती. कपाळावर हलकीशी आठी होती. इवल्याशा नागपुड्याही फुगवल्या होत्या त्यांनी. लालसर ओठ दाबून ठेवले होते. त्याचं ते चिडचिड रूप एकदम रुद्रांची आठवण करून देत होतं. तेच काळेभोर डोळे, तोच राग, गोरापान चेहरा तर जसाच्या तसा उचलला होता. पहिले तसं करायचं नाही हा वंश. बाबू, लहान आहेस ना तू. एवढ्या मोठ्या माणसांना मारायचं नाही. अहिल्याबाई त्याला प्रेमाने समजावत म्हणाल्या. तो अंजूच्या मांडीवर बसून मान हलवत म्हणाला. तो तसाच तिला मिठी मारून बसला. ती त्याला केसांमध्ये कुरवाळत होती, पण ती रुद्रांशीच्या विचारात हरवली. हे तिचा सिरियस झालेला चेहरा बघून त्या तिघांच्याही लक्षात आलं. दिनेशराव बोलणार तेच सौरभ आत येत म्हणाला. आजचा दिवस कसा गेला कळलंच नाही या बदमाशांमुळे. अंजू त्याच्या आवाजाने भानावर आली. बाबू, तू हातपाय धुतलेस? सौरभने वंशला विचारलं. त्याने नकारात्मक मान हलवली. चला चला मग, बाबांसोबत पटकन फ्रेश होऊन घ्या. आज लवकर लवकर झोपायचं ना? चला चला, सौरभ त्याला उचलून घेत म्हणाला. घ्यायचं लगेच जेवायला? अंजूंनी विचारलं. त्याने हलकंसं हसून मान हलवली. तो वंशला घेऊन वर निघून गेला. मी जेवणाचं आणते बाहेर. ताई, तुम्ही पण जेवण करून जा ना, अंजू उठता उठता म्हणाली. अगं, जेवायला काही नाही, आज आई नाही ना घरी, मग मुकेश एकटेच राहतील, पूर्वी मोबाईल घेत म्हणाली. ते पण येत असतील तर विचारा ना, थांबू आपण. परत घरी जाऊन बनवायचं कशाला? आधीच दिवसभर तुमची दगदग झाली आहे. तिकडे जाऊन आराम करा आता. तुम्ही विचारा, मी आले. अंजू बोलून आत गेली. पूर्वीने मुकेशला कॉल केला. त्याला 10 वाजणार होते घरी जायला. थोडंसं खा, हवं तर परत जेव त्याच्यासोबत. या अवस्थेत असं जास्त वेळ उपाशी राहत जाऊ नकोस ग, अहिल्याबाई तिच्या पोटाकडे बघत म्हणाल्या. थोडं थोडं दिसायला लागलं होतं आता. मी मम्माला ज्यूस पी बोलले होते, पण ही हट्टी म्हैस माझं ऐकतच नाही, तानी कपाळावर हात मारत म्हणाली. मी हट्टी म्हैस? पूर्वीनी भोया उंचावत विचारलं. हो, तूच हट्टी. डॅडा पण हेच बोलतात. आता बेबी येणार तर खायला नको का आजोबा? पण मम्मा खातच नाही, आजी ओरडते मग, तानी निरागसपणे भरभर बोलून गेली. अहिल्याबाईंनी पूर्वीकडे हेतुपूर्वक बघितलं. पूर्वी गरोदर राहिल्यापासून मुकेशच्या आई बदलल्याच होत्या जरा. तानीसोबतही थोडंसं वेगळ्याच वागत होत्या. पूर्वीने नकारार्थी मान हलवत त्यांचं टेन्शन हलकं केलं. पिल्लू, मग तू पण मम्माला ओरडत जा, आणि मम्मा खात नाही तोपर्यंत तूही जेवण करू नकोस, म्हणजे मम्मा ऐकेल. किचनमधून बाहेर येत असलेली अंजू हसतच म्हणाली तानीला. तरी नाही ऐकत ही मामी. मीच सासू पाहिजे होती हिची, तानी थोडंसं भोया उडवून हातवारे करत म्हणाली. सासूपेक्षा काय कमी आहेस का बाई तू? पूर्वी नाक मुरडत म्हणाली. अंजू, दिनेशराव, अहिल्याबाई मोठ्याने हसले. सगळेजण जेवण करत होते. वंशचे नेहमीप्रमाणे हे नको ते नको असे नखरे सुरू झाले होते. अंजू ही लाडीगोडी लावून त्याला भरवत होती.
पेंगायला लागला होता तो आता. अंजू त्याला पाणी पाजत म्हणाली, झोपायचं? दे मी झोपवते. पूर्वी हात करत म्हणाली. नको. वंश अंजूला बिलगत म्हणाला. दिवसभर कसा राहतो काय माहीत, रात्री आईच लागते त्याला. अहिल्याबाई हसत म्हणाल्या. वंशचे डोळे मिटून लागले. मी येते पटकन झोपवून, अंजू त्याला पकडून उठवत म्हणाली. ती त्याला घेऊन वर गेली. पिल्लू, जा त्याच्याजवळ बस, पूर्वी तिला म्हणाली. जेवण झालं होतं तानीचं. तीही मग वर पळाली. आई, बाबा, तिच्यासोबत बोला उद्या सकाळी. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.